खेड सिटी येथील औद्योगिक क्षेत्रातील 22 वर्षीय आनंद रुजुवार या कामगार तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न। कौटुंबिक कलहामुळे परप्रांतीय तरुण चढला हाय पॉवर लाईनवर। अंगावर काटा आणणारा थरार कॅमेऱ्यात कैद। खेड पोलिसांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने 4 तास रेस्क्यू। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तरुणाचे वाचवले प्राण। खेड सिटी येथील 4 तास रेस्क्यू मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस हवालदार मोहन अवघडे आणि पोलीस अंमलदार धीरज भिसे यांचा विशेष सत्कार। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या हस्ते तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप। तरुणाचे प्राण वाचल्याचं पोलीस हवालदार मोहन अवघडे यांनी व्यक्त केले समाधान। संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त अलंकापुरीत भाविकांची रीघ। पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष। चौथ्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण। हबप प्रसाद महाराज बडवे यांचं कीर्तन। हबप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन। हबप रामकृष्णदास लहावितकर यांचं प्रवचन। हबप पांडुरंग महाराज घुले यांचं कीर्तन आणि नामवंत गायकांचे भजन। श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवात देवस्थान आणि ग्रामस्थांकडून भाविकांसाठी उत्कृष्ट व्यवस्थेचेही होतंय कौतुक। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी होणार मॉक ड्रिल। राज्यात 16 ठिकाणी होणार मॉक ड्रिल। पुणे जिल्ह्यात देहू रोड, खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड। ब्लॅकआउटही केले जाणार। ग्रामीण भागात मात्र मॉक ड्रिल बाबत स्पष्ट सूचना नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा। गटगणांची पुनर्रचना होणार की जुन्याच रचनेनुसार होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका। खेड तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छुकांची उत्सुकता शिगेला। गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांची जोरदार तयारी। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदांमधील इच्छुकांची लगबग। थेट जनतेतून नगराध्यक्ष पदामुळे भल्या भल्यांनी लावली फिल्डिंग। हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाचकवीर पुरस्काराचे वितरण। दिव्या पिंगळे ठरली 2024-25 ची वाचकवीर पुरस्काराची मानकरी। स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि 3,500 रुपयांची पुस्तकं असे पुरस्काराचे स्वरूप। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील आणि उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांच्या हस्ते वाचकवीर दिव्याचा विशेष सन्मान। विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांनी अधिकाधिक अवांतर पुस्तकं वाचावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या वतीने गतवर्षीपासून वाचकवीर पुरस्काराचे होते वितरण। चाकण शिक्रापूर रस्त्यावर पुन्हा बेदरकार अपघाताचा थरार। धाब्यावर भाकरी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला ट्रकची ठोकर। रोहित जाधव या तरुणाचा मृत्यू। रस्त्यालगत थांबलेला राहुल कोळी आणि फिर्यादी सत्यम कोते दोघे गंभीर जखमी। जीपचेही नुकसान। ट्रक चालक रामराव नांगरे याला अटक। तिन्हेवाडी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल येथील बहुचर्चित स्विमिंग पूलच्या कामाला खो। पावसाळ्याच्या तोंडावर क्रीडा संकुल मधील पोहण्याच्या तलावाचे काम अजूनही खड्ड्यातच। क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर। राजकारण बाजूला ठेवून तलावाचे काम व्हावे क्रीडाप्रेमींची भावना।